नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MBA CET 2026 एक्झामिनेशन देण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. कोण या एक्झामिनेशनसाठी या परीक्षेसाठी पात्र आहे, कोणते नियम आता नवीन आलेले आहेत आणि तुमच्यासाठी लागू होणार आहेत. मग ही एक्झाम देण्यासाठी तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसता का, परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही जर MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचे इंटरॅक्टिव्ह क्लासेस होणार आहेत, लाईव्ह क्लासेस होणार आहेत. जर काही कारणास्तव तुमचा लाईव्ह सेशन जर मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबलं नाही पाहिजे. ओके, त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. तुम्ही नोट्सचं प्रिपरेशन करू शकता, रिव्हिजन करू शकता. त्यासोबतच मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमची प्रॅक्टिस आणखीन बळकट करू शकता आणि एक्झामिनेशनमध्ये एकदम कॉन्फिडेंटली जाऊ शकता. त्यासोबतच MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल, जेणेकरून वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्हाला ओळख होईल आणि एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला अडचण येणार नाही. तर 8 तारखेपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. 2च दिवस झालेले आहेत. एनरोलमेंट आणखीनही सुरूच आहे. तुम्ही ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, ही बॅच जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही खूप इझिली ही बॅच जॉईन करू शकता. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील, आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, एलिजिबिलिटी जाणून घ्यायच्या आधी अगोदर एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे आणि मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे ते जाणून घ्या. तुमची परीक्षा असणार आहे पूर्णतः CBT बेस्ड, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असणार आहे. पूर्णतः तुम्हाला कॉम्प्युटरमध्येच ही एक्झाम द्यायची आहे, ऑनलाईन बेस. ओके, सेंटर तुम्हाला दिला जाईल, सेंटरवरती जायचंय, CBT बेस्ड एक्झाम द्यायची आहे. टोटल 200 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 4 युनिट असणार आहेत. ते कुठले कुठले आहेत आपण डिस्कस करूया. टोटल 200 मार्कांसाठी, म्हणजे 200 प्रश्न 200 मार्कासाठी. त्यासाठी मिळणार आहे तुम्हाला 150 मिनिट्स, म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला एक्झाम मध्ये मिळणार आहेत 200 मार्क सोडवण्यासाठी. क्वेश्चनचा टाईप जो असणार आहे तो असणार आहे MCQ, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 किंवा 5 ऑप्शन्स दिले जातील आणि त्यामधला राईट आन्सर कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. जर तुमचा आन्सर राईट असेल तर त्याला तुम्हाला मिळणार आहे 1 मार्क. प्रत्येक राईट आन्सरसाठी 1 मार्क मिळणार आहे. जसे की क्वेश्चन 200 आहेत तर ते 200 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल है ना, आणि तुम्ही तरीही आन्सर दिला आणि ते चुकला तर त्याचे मार्क्स कट होणार नाहीत. ठीक आहे, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही. हा आहे तुमचा पेपर पॅटर्न. आता हे टोटल 200 प्रश्न कसे डिवाइड केलेले आहेत बघा, तर डिवाइड केलेले आहेत 4 युनिट्समध्ये. एक आहे लॉजिकल रिजनिंग, दुसरा आहे अब्स्ट्रॅक्ट, तिसरा आहे व्हर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लॉजिकल रिजनिंगला सगळ्यात जास्त वेटेज असतो. 75 प्रश्न लॉजिकल रिजनिंगमध्ये विचारले जातात, 75 मार्कासाठी. दुसरा आहे अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग, 25 प्रश्न असतात, 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे दिला असतात, इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी, हे सगळे प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 50 प्रश्न एक्झाम मध्ये येतात, 50 मार्कासाठी. आणि शेवटी आहे तुमचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स वगैरेचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले जातात. 50 प्रश्न विचारतात, 50 मार्कासाठी. असं आपलं 4 गोष्टीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ओव्हरऑल 200 प्रश्न 200
मार्कासाठी. आता या सर्व एक्झामिनेशनला तुम्हाला एलिजिबिलिटी असणार आहे. मग एलिजिबिलिटी काय आहे, कोण आहे या एक्झामिनेशनसाठी पात्र, तर तुमचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे 3 वर्षाची डिग्री किंवा 4 वर्षाची सुद्धा आता आहे, तर 4 वर्षाची डिग्री दोन्हीही तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. मिनिमम 50% तरी मार्क्स तुमचे असले पाहिजेत ग्रॅज्युएशनमध्ये, तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर, आणि 45% मार्क्स असायला पाहिजेत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर. SC, ST, OBC, SBC, VGNT, महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर 45 मार्क्स त्याला मिनिमम असायला पाहिजेत. हे आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. करेक्ट. नॅशनॅलिटीमध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इंडियन सिटीजन तर असलाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही NRI असेल, OCI, PIO, फॉरेन नॅशनल्स किंवा CIWGC असाल तरीही तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहात. तुम्हाला त्या एक्झामिनेशनमध्ये बसता येऊ शकतं, तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. एज लिमिट जी आहे त्यासाठी कुठलीही नाही. देर इज नो लिमिट फॉर एज. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल तर ती एक्झाम देऊ शकता. तुम्हाला MBA करायचं आहे असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कोणत्याही वयामध्ये ही एक्झाम देता येऊ शकते आणि कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला MBA कम्प्लीट करता येऊ शकतं. आलं लक्षात? सो ही तुमची एलिजिबिलिटी असणारे मिनिमम एलिजिबिलिटी, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही जर तुमच्याकडे किंवा यामधलं काही नसेल तर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट हे मिनिमम एलिजिबिलिटीज तुमचे असायला तर पाहिजेच. ठीक आहे.